नमस्कार. अभिनेत्राचे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या घातपाताचा जे कट रचण्यात आला, त्यानंतर वेगवेगळे अ, खळबळजनक दावे एकमेकांवरती करण्यात आले आणि मोठमोठ्या पत्रकार परिषदा आपण कालपासून अगदी पाहत आहोत, की यामध्ये ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेतल्यात आणि त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. हे सगळं पाहत असताना जे संशयित आरोपी होते त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत. त्यांना अटक केलेली आहे. पण त्यांची आता कसून तपासणीही केल्या जाईल. त्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. आश्चर्याची गोष्ट ही आहे, की जे कोणी या गटामध्ये सहभागी होत आहेत लोकं, त्यांचं काय होणार? कारण की केलं कुणासाठी? ज्या राजकारण्यांसाठी हे लोकं गटामध्ये सहभागी होत आहेत, घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांना सहकार्य करत आहेत. शेवटी त्यांच्या जीवनाचं काय? अगदी संतोष भाऊंच्या हत्येचं असेल, महादेव भाऊंच्या प्रकरणातलं असेल, आपण हे सगळं पाहतो. केवळ त्या दोघांच्याच हत्या झाल्यात असं नाही. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक लोकांच्या हत्या झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये चांगल्या-चांगल्या लोकांचा प्राण गमावला गेलेला आहे आणि राजकारणी अजूनही जिवंतच आहेत. त्यांना काही रोग आलेला नाही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत हे. असं नाही की फक्त बीड जिल्ह्यामधलेच, फक्त बीड जिल्ह्यामधलं आता पत्रकारांच्या समोर मांडण्यात आलेलं आहे. दुसऱ्या जिल्ह्यातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांचं कुणीही मांडलेलं नाही आणि इतकं त्यांचं उघडकीस कोणी आणलं नाही. आता एकाचं जर इतकं मांडू शकतात, तर सगळ्या राजकारण्यांचं ज्या राजकारण्यांनी असे घातपात केले, त्यांचं सुद्धा असंच मांडलं पाहिजे. हे तेवढं महत्वाचं आहे. कारण ह्या राजकारण्यांमुळे ज्यांचे जीव यांनी घेतलेत, ते तर गेलेतच, पण ज्यांना घ्यायला यांनी पाठवले, त्यांचं सुद्धा जीवन संपवलंय यांनी. हे गोष्ट विचार करण्यासाठी आहे. कारण का याच्यावर विचार केला पाहिजे, की किती जणांचं कौटुंबिक जीवन या ठिकाणी नष्ट होत आहे, संपूनच जात आहे. कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांच्या बायका, लेकरांचं सुद्धा त्यांच्यासोबत जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आता तो अमोल खुने जो आहे, त्यांच्या पत्नीने जी प्रतिक्रिया दिलेली आहे, आता त्यांच्या पत्नीचं काय दुःख आहे, त्यांच्या कुटुंबावर काय दुःखाचा डोंगर आहे, हे त्यांच्या कुटुंबाइतकं कुणालाच कळत नाही. तिथं जाऊन कधी चौकशी करा, म्हणजे काय दुःख असतं आरोपींच्या घरचं, ते आपल्याला कळेल. मग आरोपी होण्याआधी हजारो वेळा विचार केला पाहिजे, की ह्या राजकारण्यांच्या सावलीला बसायचं की नाही बसायचं? ह्यांच्या दरवाजाला का म्हणून जायचं? आणि का म्हणून आरोपी व्हायचं? आणि का म्हणून तुरुंग पत्करायचा आपण? का म्हणून तुरुंगाचा रस्ता धरायचा? ते दादा गरड असेल, त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल आता. आता एकदा हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात गेले, की पुन्हा घरी येणं किती मुश्किल असतं यांचं बघा. यांचं जीवनच बरबाद आहे ना सगळं. केवळ त्या आरोपींचंच नाही, तर त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा. म्हणून ह्या कुटुंबातील लोकांनी आरोपींची बाजू न घेता हे कट कारस्थान रचणाऱ्या राजकारण्यांना उघडं पाहिलं पाहिजे खरं तर. आता आणि ह्या राजकारण्यांना दोष देऊन काही अर्थ नाही. गेली 1 वर्ष झाली आपण यांना जोड्यानं मारलं पाहिजे म्हणतो, यांना खेटरानं मारलं पाहिजे, हे डुकराच्या पलीकडे झालेत म्हणतो. खरंच नाहीत का हे डुकराच्या पलीकडे? आता विचार केला पाहिजे. पण याच्याही पुढे गेलो आपण, आता यांना देशामध्ये जास्त दिवस राहू देणं सुद्धा आपल्यासाठी धोक्याचं आहे. आपल्या देशासाठी धोक्याचा इशारा आहे. यांचं इथलं अस्तित्व म्हणजे यांना बाहेर हाकललं पाहिजे देशाच्या. पण हे बाहेर सुद्धा सुखात आरामात राहतात आणि तिथून काटकरस्थान हे रचतात, तिथून वेगवेगळे कट हे करतात. म्हणून यांना आता काहीच नाही. यांना ना खेटरानं मारायचं, यांना ना म्हणजे जोड्यानं मारायचं, यांना काहीच बांधायचं नाही, मारायचं नाही, यांच्यावर काही रोग येत नाही. मग यांचं काय केलं पाहिजे, तर यांच्या फक्त आता पूजा करायच्या, यांच्या आरत्या करायच्या आणि यांना देवासारखं देव्हाऱ्यात ठेवून यांना रोज पूजन करत राहायचं, आरती ओवाळत राहायची, धूप, दीप, अगरबत्ती, पुरणपोळीचा नैवेद्य यांना दाखवत राहायचा. म्हणजे यांना जर देव्हाऱ्यात ठेवलं, कमीत कमी लोकांचे जीव तरी वाचतील ना दुसऱ्या. आणि काय परिस्थिती निर्माण केली, याला काही राजकारणी जबाबदार आहेत? याला काही राजकारण्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहेत? नाही. याला तुमच्या आमच्यासारखे जनसामान्य लोक जबाबदार आहेत. हे जेव्हा येतात ना रस्त्यात भीक मागायला 5-5 वर्षानंतर, यांच्या मागं-मागं आपापल्या गावातले लोकं घुमतात. कशासाठी घुमायचं यांच्या मागं-मागं? हे आले ना, यांना फिरू द्यायचं गावानं. प्रत्येकाच्या घरी येतात, पाया पडतात, आमच्याकडे बघा म्हणतात, माझी बायको निवडणुकीला उभी राहिली म्हणतात, मी निवडणुकीला उभं राहिलो म्हणतात, काय-काय म्हणतात. मग यांना हो म्हणायचं, जा म्हणायचं, हो म्हणायचं, जा. यांना ना चहा पाणी, ना काही, ना बसा, ना
पाहिजे, सगळ्यात महत्वाचं यांच्या मागं फिरणं बंद केलं पाहिजे. पण ते नाही करत. ताट पाट मांडतात रस्त्यानं, आरत्या करता आणि त्या ₹50 टाकतात मग ते ताटामध्ये आणि मग त्या खरंच त्या बायांचं त्यावेळेस पाहावं आहे कशा आरत्या करतात त्या लोकांना. अक्षरशः हसायला येतं जेव्हा या आरत्या करतात, पाटं मांडतात, ताटं मांडतात त्यांच्यासाठी आणि मग हे घरी जाऊन म्हणत असतं, "बघा आमच्यावर लोकांचं किती प्रेम आहे, आमच्यावर लोकांचं किती प्रेम आहे." पण तुमचं लोकांवर किती प्रेम आहे ते पाहिलं पाहिजे, की कालच्या प्रकरणातून दिसलं मनोजदादांच्या, की यांचं लोकांवरती किती प्रेम आहे. किती प्रेम आहे यांचं लोकांवरती. 2.5-2.5, 2-2 कोटी आणि एक घात केला, की यांचं पोट भरलंय असं नाहीये राजकारण्यांचं. ते संपदाताईंचं झालंच आहे. संतोष भाऊ देशमुखांचं, महादेव भाऊ मुंडेंचं आता हे पेपरला दिलेत आणि बातम्यामध्ये आलेत म्हणून आपल्या डोळ्यासमोर 4च दिसतील. दुसरीकडे सुद्धा असेच झालेले आहेत. दुसऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे घातपात झालेले आहेत. प्रत्येक राजकारण्यांनी घडवून आणलेले आहेत. जर सुईच्या टोकाच्या आणीवर बसतील एवढे काही राजकारणी चांगले असतील, तर त्यांचा काही विषय नाही. पण जे असे घातकी आहेत, जे असे महापातकी आहेत, त्यांचा विषय आहे हा आणि त्यांचा विषय उघडा पडत आहे. हे तितकं आपल्यासाठी सुदैवाची गोष्ट आहे. पण आता त्याही पेक्षा महत्वाचं घ्या, जे कोणी यांच्या घातपातासाठी तरुण तयार होत असतील, लोक तयार होत असतील, जे यांच्या सहकारी बनत असतील, त्यांनी आपल्या कुटुंबाचा हजारो वेळा विचार करा. त्यांनी आपल्या लेकरा-बाळांचा हजारो वेळा विचार करा. तुम्हाला आम्हीच दिसते 2 कोटी देतो, 5 कोटी देतो, 10 कोटी दिसतो. तुम्हाला वाटतं बाबा आणि आपल्या 10 पिढ्या गेल्या तरी आपण 10 कोटी कमवू शकत नाही. मग काय व्हायलं एखाद्याला मारलं तर? असा विचार करतायत ना तुम्ही आरोपी बनण्याआधी, असा विचार करताय आणि त्यांच्या सावलीला जाऊन बसतायत पैशासाठी. पैसे काय त्यांच्याच बापानं पाहिलेत का? अरे नुसत्या अंगणवाडीच्या लेकरांनी जरी एक रुपया फेकला ना या राजकारण्यांकडे, तर हे जळतील इतके पैसे तयार होतील पैशाचे. नुसत्या अंगणवाडीच्या लेकरांनी त्यांच्या त्या अंगणवाडीच्या ताईकडे एक रुपया जमा केला ना, तर उभ्या महाराष्ट्रातून असे 2-2, 4-4 कोटी एका घंट्यात जमा होतील. आणि म्हणून तुम्ही तात्काळ लाईव्ह या, सांगा यांनी आम्हाला 2 कोटीचा आमिष दिले आणि कोणाचा तरी खून करायला सांगितले. तात्काळ संपूर्ण महाराष्ट्रातून मदत करा. 2-2 रुपये, एक रुपया फेका आणि इकट्ठा करा आणि फेका या राजकारण्यांकडे नेऊन धरा म्हणून तुम्हालाच 2 कोटी आणि तूच घालून दाखव गोळ्या कुणाला दाखवायच्या तर. मग हे घालतात का? हे दुनियाचे भित्रे आहेत. यांना तुरुंगाची भीती आहे, यांना पोलिसाच्या दंड्याची भीती आहे. पोलीस कसा मार देतात नंतर हे यांना चांगलं माहिती आहे, कारण बऱ्याच वेळा यांनी आतून पोलिसांचे फटके खाल्लेले असतात. पण यांना यांचं जीवन संपवायचं नसतं, यांना आपल्या जीवावर जगायचं असतं. म्हणून हे आपल्यातल्या लोकांना वहडतात, गुन्हेगार बनवतात, आरोपी बनवतात, हत्यारी बनवतात आणि तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडता आणि हत्याचे कारण बनता कुणाच्या. ह्या हत्या आजपासूनच घडून आलेल्या आहेत का? स्वतंत्र भारत राष्ट्रामधली पहिला घातपात आणि असं कट कारस्थान झालं महात्मा गांधीजींबरोबर. परमपूजनीय महात्माजी गांधी यांच्यासोबत असेच घातपाताचे कट रचण्यात आले. अनेक वेळा असे घातपाताचे कट जसा कालचा मनोजदादांचा होता अगदी तसेच, पण अनेक वेळा अगदी कालच्या सारखेच त्यांचे कट उघडे पडले आणि घातपात टाळता आला. खूप मोठा धोका टाळता आला. पण यांचं कामच ते असतं ना, ते त्यांचं पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास खूप दांडगा असतो आणि म्हणून त्यांनी पुन्हा प्रयत्न करत राहिले. एक दिवस हे घातकी, हे महापातकी लोक यशस्वी होऊन गेले आणि राष्ट्रपित्या आपल्यातून निघून गेले आणि मग राष्ट्रपत्यांना आपण गमावलं. अगदी तसंच आहे. काल मराठ्यांसाठी संघर्ष योद्धा आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांचेच ते नेतृत्व करतात वगैरे, तर जातीची भिंत, ही जातीयवादाची भिंत मनोजदादांनी केव्हाच तोडलेली आहे, जेव्हा तुम्हाला दाखवून दिलं ना सगळ्या महाराष्ट्रानं. आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे जेव्हा त्यांच्या पतीची हत्या झाल्यानंतर कोणताही नेता पुढे येत नाही आणि त्यांना सहकार्य करत नाही, त्यावेळेस त्यांनी हाक मारली भावासारखी मनोजदादा जरांगे पाटलांना आणि दादा त्या ठिकाणी धावून गेले आणि त्या केसला, त्या प्रकरणाला वेग आणला आणि महाराष्ट्राच्या समोर ते प्रकरण सगळं उघडं पाडलं आणि त्याचे गुन्हेगार सुद्धा उघडे पाडले, दाखवलं, सगळ्यांच्या समोर आणलं. संतोष भाऊंचं
कोणी समोर आणलं. पण यांनी संतोष भाऊच्या वेळेस ह्या लोकांनी जातीयवादाचा रंग दिला, की संतोष भाऊसाठी लढायले ते म्हणजे जातीच आहे म्हणून. पण ज्ञानेश्वरीताई मुंडेंसाठी सुद्धा तेवढेच लढले दादा आणि आजही लढत आहेत. आणि म्हणून ही जातीयवादाची भिंत कदापि मध्ये घालू नका. जनसामान्य सामान्य घरातून पुढे आलेलं नेतृत्व लोकांच्या डोळ्यात खुपतं. प्रत्येक वेळेस गुंडांनाच समोर यावं का? गुंडांनाच नेतृत्व करावं का? चांगल्या माणसानं करूच नाही का? चांगल्या माणसानं पुढे येऊच नाही. चांगल्या माणसानं कुणाला न्याय देण्यासाठी पुढे येऊच नाही. आणि मग जर आलं तर त्यांचा सुद्धा घातपात करायचा आणि त्यांना सुद्धा संपवायचं. अर्थात एखाद्याच राजकारण्यांना दोष देऊन अर्थ नाही. आणि यांचे नावं घेऊन, यांना दोष देऊन, यांना काही फटके देऊन काहीही फरक पडत नाही. कारण यांचं कामच हे आहे. यांचं जे काम आहे त्यांना ते काम करण्यामध्ये काहीही गैर वाटत नाही. ते सरळ म्हणतात आपला बिझनेस आहे, आपल्याला करावंच लागतं हे काम. त्यांचा बिझनेसच तो झालेला आहे. त्यांचा बिझनेस दुसरा नाहीच ना, तोच आहे माणसं मारणे, कुणाला तरी मध्ये ओढणे, त्यांच्या हातून करून घेणे, त्यांनाच तुरुंगवास देणे, कुठून तरी खंडण्या गोळा करणे. समस्त राजकारण्यांच्या, सर्व पक्षीय राजकारण्यांचे हे बिझनेस झालेले आहेत. आणि म्हणून हे इतके वरचढ झालेले आहेत आता, की आपल्याला त्यांना खाली आणता येणं पण खूप कठीण आहे, कठीण आहे. कारण त्यांनी संपत्तीची इतकी कमावून ठेवली. पण 2-2 कोटीसाठी जे विकल्या जात आहेत आणि जे आयुष्याला मुकत आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे. संतोष दादांचा जो घातपात झाला, जे कट आधी रचण्यात आला, त्यांचे जे हत्यारी होते त्यांना डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक वेळेस त्या हत्यारांचं काय झालंय, आज त्यांचं जीवनाचं काय, प्रत्येक वेळेस त्यांना डोळ्यासमोर ठेवा. ज्याला कोणाला गुन्हेगार बनायचं आहे आणि अशा कट कारस्थानामध्ये सामील व्हायचं आहे, त्याचा घटक बनायचा आहे, त्या अगोदर तुम्ही संतोष भाऊला डोळ्यासमोर ठेवू नका. तुम्ही संतोष भाऊचे हत्यारी डोळ्यासमोर ठेवा. हे लोक काय करतात, तुम्हाला गुन्हेगार बनवण्यासाठी संतोष भाऊला डोळ्यासमोर तुमच्या ठेवायला लावतात. बघा संतोष भाऊचे कसे तुकडे तुकडे केले, संतोष भाऊला कोणत्या पद्धतीने मारलं, बघा आम्ही कसं कसं केलं, आम्ही सगळ्यांचे बाप आहोत, आम्ही कुणाला घाबरत नसतो, हे तुम्हाला हे दाखवतात. आणि मग तुम्हाला वाटून जातं बा सरळ, की खरंच हे किती मोठाले नेते आहेत, यांना कुणीही काही करू शकत नाही. आणि तुम्हाला मज्जा वाटते. एक म्हणलं ना त्यातलं, डुकराला जसं बांधून नेतात तसं ते गंगाधर काळकुटे भाऊंना बांधून नेणार वगैरे हे म्हणत होते ना असे. पण त्यांना बांधून न्यायचं तर दूरच राहिलं, पण तुमची काय दशा झाली आधी तेच पहा ना. संतोष भाऊ गेले, ठीक आहे, ते एकटे निर्बल बनले. एकटे असल्यामुळं त्यांना दुसरं एक जरी त्या ठिकाणी धावून गेला असतं, धावून जाण्यात यशस्वी झाला असता व्यक्ती, तर मग दाखवली असते यांची. पण तरी सुद्धा संतोष भाऊंचा जीव जरी गमावला सुद्धा, तरी तो व्यक्ती जितका सत्य आणि प्रामाणिक होता ना, ते सत्य यांच्यासोबत लढलं, या हत्यारांसोबत. आणि काय दशा झाली आज त्या हत्यारांची. आज असू द्या ना किती करोडचे मालक असतील ते हत्यारी, पण आज त्यांचं आयुष्य काय आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवा की कधी. त्यांना डोळ्यासमोर ठेवा. आणि तुम्ही कोणाचे तरी हत्यारी बनण्याआधी ह्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून असं एक विचार करा, की कधीतरी हे जे मंत्री, आमदार, खासदार आहेत, ह्यांना काहीतरी धक्का लागलाय का, हे तुरुंगात गेलेत का. मग तुरुंगात कोण जात आहेत, ज्यांना काहीतरी आमिष दाखवले, तुम्हाला आम्ही तुकडा टाकतो, तो तुकडा उचलणारे, ते तुकडा उचलायला गेलेले, ते बनत आहेत बळीचा बकरा आणि ते जात आहेत तुरुंगात. सडत आहे, आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. कशाची बायकोला लिपस्टिक लाली लावले त्या 2 करोड मध्ये, काहीच नाही जात गेलं तुमच्या घरी, काहीच नाही गेलं. तुमच्या घरी गेले फक्त दुःख, रडण्याचा आवाज, सगळ्यांचा आक्रोश घरच्यांचा. आणि तुमच्या वाट्याला पोलिसांचे फटके, पोलिसांचे दंडे, एवढंच, बाकी काही नाही. 2 करोड नाही आणि 5 करोड नाही. म्हणून या हराम्यांच्या पैशांच्या आमिषाला कधीही बळी पडणं हे स्वीकारू नका, स्वीकारू नका. तुम्हीच कोण लावून गेले म्हण करोडपती, नाहीच, यांचं आव्हान कधीच स्वीकारू नका. यांचा आवाज तुम्हाला वाटतच असेल तुमचा कोणी काटा आहे, तर तुम्ही स्वतः काढा. त्यांना सांगा सरळ, तुम्ही स्वतः काढा तुमचा कोणी काटा असेल तर, पण आम्हाला त्याच्यामध्ये भाग पाडू नका. कारण त्यांना सांगा, आम्ही त्या महान देशामध्ये जन्मलो, ज्या देशाची, ज्या भारत मातेची कूस इतकी पवित्र आहे, की जिने या ठिकाणी भगत सिंगाला जन्माला घातलेलं आहे, जिने या ठिकाणी स्वामी विवेकानंदांना जन्माला आणलेलं आहे, जिने या ठिकाणी महात्माजींना जन्म दिलेला आहे, जिने या ठिकाणी छत्रपतींना जन्म दिलेला आहे, त्या भारत मातेच्या कुशीत आम्ही जन्माला आलो.
ते शाहू फुले आंबेडकरांच्या कुशीमध्ये, त्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकर जन्मले, ज्या कुशीमध्ये, ज्या कुशीमध्ये भगवान गौतम बुद्ध जन्मलेत. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. हाती तलवार न घेता सुद्धा जगावर राज्य करता येतं, हे भगवान गौतम बुद्धांनी दाखवून दिले. म्हणून या जगाला आजही युद्ध नाही, बुद्ध हवा आहे. आजही हे जग म्हणतं आम्हाला युद्ध पाहिजे नाही, बुद्ध पाहिजे आहे. आणि ह्या तुच्छ, ह्या लांडग्यांना, ह्या बकऱ्यांना, यांना काय पाहिजे आहे? यांना फक्त पैसा पाहिजे आहे. कशासाठी? हव्यास, लोभ, भौतिक सुख. करोडांचे बंगले बांधले त्यांनी, करोडांचे. पण त्यांचं राखणदार करायला सुद्धा यांच्याकडे माणूस नाही, म्हणून यांनी दारात कुत्रे बांधले, कुत्रे. इतकी यांची वेळ आता वाईट आलेली आहे. जिथे जा, ज्या शहरात जाल त्या शहरात त्यांची प्लॉटिंग, त्या शहरात बंगले. एक शहर नाही, अमेरिका आणि लंडनला तर यांचे आहेतच आहेत बंगले. तिकडे यांच्या इस्टेट मावणत, स्विस बँका यांनी फुल भरलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या बँकाचा तर विशेष करू नका. यांच्या कुत्र्याच्या नावाने सुद्धा अकाउंट असतील. इतका यांच्याकडे पैसा आहे, आणि पैशासाठी पुन्हा माणसं मारायची. म्हणजे यांची मजल चालले कुठपर्यंत? हे जेव्हा मरतील ना, यांच्यावर काही रोग येईल ना, केव्हा हे जातील ना, तेव्हा आपण यांना पैशातच जाऊ. यांच्यासाठी लाकडं नाही आणायचे, ते चंदन नाही, आणि बेसरमीचे सुद्धा लाकडं यांच्यासाठी आणायचे नाही, काहीच नाही. यांच्या घरातल्याच नोटा काढायच्या, आणि त्या नोटावरच यांना खालून वरून नोटा ठेवायच्या, आणि मग आग लावून द्यायची यांना. एवढंच बाकी आहे. एवढा पैशाचा लोभ, एवढा पैशासाठी माणसं मारता, आणि पैशासाठी तुम्ही आपल्या जणांचा घात करता. म्हणून हे आपल्यातले जे फुटत आहेत, आपल्यातले जे फुटण्याचा प्रयत्न करायत, मग याच्यामध्ये जातीचा विषय धरू नका. याच्यामध्ये जात पात, धर्म, आरक्षण सगळं बाजूला ठेवा. विषय आहे हिंसा आणि अहिंसेचा विषय, घातपाताचा विषय. तो एकच विषय डोळ्यासमोर ठेवा. गांधीजींची हत्या केली, यांनी धर्म समोर ठेवला, आणि मनोजदादा जरांगे पाटलांचा घातपाताचा कट रचला, यांनी जात समोर ठेवली. विषय काय इथं? धर्माचा आणि जातीचा विषय नाही, तर हिंसा आणि अहिंसेचा विषय आहे, तर सत्य आणि असत्याचा विषय आहे. इथं पैसा, लोभ, धर्म, इथे याला खरं धर्म म्हणतात. यांनी मतदानाचा धर्म आपल्याला सांगितला. मारायचं हिंदू व्यक्तीला, आणि मग म्हणायचं आम्ही मुस्लिमांसाठी मारलं. कुणासाठी शिकवायले तसं भयकाऊपणा? मारायचं चांगल्या माणसाला, आणि मग काय म्हणायचं नाही आम्ही ओबीसीसाठी मारलं म्हणायचं. उद्या काय म्हणत होते? आम्ही ओबीसीसाठी मारलं, ओबीसीसाठी फार मोठा घात होता तो, आणि म्हणून आम्हाला असं करावं लागलं. मग यांची पूजाच करायला लावतात पुन्हा. ओबीसी लोकांना यांची पूजा करायला भाग पाडत होते या हत्यारांची. बघा किती मोठं ओबीसीसाठी काम केलं म्हणत होते. आपल्या ओबीसीचं ना ते काटा बनले होते, काटा, आणि म्हणून त्यांना असं आम्ही केलेलं आहे. म्हणजे महात्मा गांधीजींविषयी यांनी काय केलं? गांधीजींची हत्या केली, आणि मग ते जे हत्यारी आहेत ना, विशिष्ट समाजाला त्या हत्यारीची आता हे पूजा करायला लावत आहेत. का करायला लावत? बघा, ते धर्मासाठी मोठं घात होता. महात्माजी गांधी म्हणजे आपल्या धर्मासाठी धोका होता, आणि म्हणून त्यांना संपवलेलं आहे, आणि म्हणून तुम्ही आता या हत्यारांची पूजा केली पाहिजे. अनेक जण असे देवाचा फेटा घालून सुद्धा, नारदाच्या गादीवर उभं राहून सुद्धा त्या हत्यारांचे गुणगान गात आहेत. त्या हत्यारांचे मंदिर बांधण्याचा त्या ठिकाणी घोषणा करत आहेत. त्या हत्यारांचे नाटकं चालवल्या जात आहेत. त्या हत्यारांचे जागजागी नाटकं काही नट रंगवत आहेत. शरम वाटली पाहिजे असल्या नटांना. आणि हे सुद्धा काल असंच केलं असतं. मनोजदादांचं सुद्धा यांना असंच करायचं होतं. मनोजदादांबद्दल हे काय गरळ वखत आहेत की नाही आमच्या जातीसाठी, आम्ही ते आमच्या ओबीसींच्या जातीसाठी. अरे ह्या हत्यारांना जात ना, धर्म ना, पात यांना काहीच नसतं. हे महापातकी असतात. हे आपल्याला दाखवतात फक्त जातीसाठी, धर्मासाठी केलं म्हणून. काही नसतं यांच्यासाठी. यांच्यासाठी जर जात इतकं महत्वाचं आहे, तर आपल्या जातीतल्या किती लोकांसाठी यांनी खरंच ह्या आपल्या जातीसाठी या ठिकाणी 12वी पर्यंत शाळा मोफत आहे. सायन्स शिका, कॉमर्स शिका, कला शिका, कुठलाही विषय शिका, तुम्हाला मोफत आहे. वह्या, पेना, पुस्तक, गणवेश तुमच्या लेकरांना आपल्या ओबीसीसाठी फुकट आहे. केलंय कुठं? नाही केलं. मोफत नाही. आपल्या ओबीसीचे जेवढे आहेत ना, तेवढ्यांना नोकऱ्या या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. केलं यांनी कुठं? नाही केलं ना. ओबीसी असतील काय आणि कुणी असतील काय, शेवटी आपल्या अर्धा एक एकर, 5 एकर काय जे असतील, ज्यांच्या वाटेला 10 एकर, त्याच्यातच झगडावं लागत आहे, प्रयत्न करावं लागत आहेत रात्रंदिवस.
पाणी द्यावं लागत आहे शेताला, उसाला, केळीच्या बागांना, तरच आपल्या घरामध्ये धान्य येत आहे. यांच्यासारखं खंडण्या घेऊन येत नाही कुणाच्याही घरामध्ये जनसामान्याच्या. आणि म्हणून जनसामान्यांनी ह्या लोकांच्या पाठीमागं फिरणं बंद केलं पाहिजे. यांना ना ओबीसीचा कळवळ आला आहे, ना सामान्य जनांचा कळवळ आहे. या लोकांना कुणाचाच नाही. म्हणून घातपातांचे विषय ना धर्माचा कळवळ आहे यांना. शेवटी अधर्मीय आहेत हे लोक. म्हणून राष्ट्रपित्यांची हत्या जरी केली असेल काय, आणि काल मनोज दादांचा घातपात करण्याचा प्रयत्न जरी केला असेल काय, सारखेच गुन्हेगार आहेत हे. शेवटी काय झालं, त्या बी हत्यारांचं फाशीच मिळाली ना त्यांना बी. संतोष भाऊच्या हत्यारांना काय मिळणार आहे, शेवटी फाशीच मिळणार आहे ना. आणि दादांचा जे घातपात केलेला आहे, करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आता एक प्रकारचा घातच आहे ना. सोबत दादांच्या सोबत केलेला घातच आहे तो. घातकीच लोक आहेत ते. फक्त त्यांचं पुढचं कट कारस्थान ते ओळखण्यात आलेलं आहे, ते हाणून पाडण्यात आलेलं आहे. अण्णा हजारेंसोबत सुद्धा असंच झालं होतं. अण्णा हजारेंबरोबरही अनेक घातपात करण्याचे प्रयत्न की पूर्वी खूप केलेले आहेत. आजही घातपातच केले जात आहेत अण्णा हजारेंसोबत सुद्धा, जे महात्माजींसोबत केले. तुकडोजी महाराजांसोबत सुद्धा असेच घातपात करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण महान संत तुकडोजी महाराजही होते, म्हणून त्यांच्या वेळेसचे जसं मनोज दादांचा उघडकीस आला, त्याचप्रमाणे तुकडोजी महाराजांचा सुद्धा उघडकीस आला होता. आणि म्हणून अनेक वेळा हे लोक अयशस्वी होतात. एखाद्या वेळेस हे यशस्वी पण होतात, संतोष भाऊंप्रमाणे किंवा महात्मा गांधीजींप्रमाणे यशस्वी पण होतात हे लोक. तर हे यशस्वी होऊ द्यायचं नसेल तर आपल्या लोकांसाठी महत्वाचं विचार करण्यासाठी गोष्ट आहे की यांच्या सावलीला, यांच्या आमिषाला, यांच्या पैशांच्या आमिषाला भुलायचंय का, बळी पडायचंय का. आणि बळी पडायचं असेल तर 100 वेळा तुम्ही महात्माजींचे हत्यारे डोळ्यासमोर ठेवा, 100 वेळा संतोष भाऊंचे हत्यारे डोळ्यासमोर ठेवा, 100 वेळा संतोष भाऊ जे ज्याप्रमाणे ठेवतात त्याप्रमाणे संपदाताईंचे हत्यारे ते सुद्धा डोळ्यासमोर ठेवा. त्याचप्रमाणे महादेव भाऊंचे सुद्धा, महादेव मुंडेंचे हत्यारे सुद्धा डोळ्यासमोर ठेवा की त्यांची परिस्थिती, त्यांचं जीवन आज काय आहे. समाजाला मुकलेत, नातेवाईकाला मुकलेत, कुणालाही त्यांचा आधार राहिला नाही ना, त्यांना सुद्धा कुणाचा आधार राहिलेला नाही. हीच गत होते. म्हणून यानंतर जेवढे काही तुम्हाला या राजकारण्यांपासून दूर राहता येईल तेवढा प्रयत्न चांगला करा. निवडणुका, इलेक्शन जिल्हा परिषदेचे असो, पंचायत समितीचे असो, नगरपालिकेचे असो, विधानसभेचे असो, अगर लोकसभेचे असो, जेवढं होईल तेवढं पालकांनी आपल्या मुलांना आमदार, खासदार, ते जिल्हा परिषद सदस्य यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ते जर गावात येत असतील तर कुलूप लावा घरांना, बाहेरून कुलूप लावा. वाटल्यास एखाद्या मागच्या दारातून आत जाऊन बसा आणि बाहेर कुलूप लावलेलं दिसून हे कमीत कमी बाहेरच्या बाहेर जातील. एवढं अलीकडे एवढं सांगायचंय, मुलांना जर चांगलं घडवायचं असेल तर खरंच या राजकारण्यांपासून आपल्या मुलांना सुरक्षित करा, तरच आपलं जनजीवन सुरक्षित आहे, सुरळीत आहे. नाहीतर मग विचार करा काय झालं असतं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टाळता आलेला आहे मनोज दादांचा. त्यामुळे पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. महाराष्ट्र पोलिसांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. त्यांना धन्यवाद आहे. अगदी याच पद्धतीने ते सतर्क राहिले तर जनजीवन हे सुरळीत राहील. नाहीतर राष्ट्रपित्यांची हत्या झाल्यानंतर जनजीवन विस्कळीत झालं होतं. कित्येक दिवस ते सुरळीत पुन्हा झालं नाही. अनेक निष्पाप जीवांचा बळी त्या ठिकाणी नंतर जात राहतो आणि मग पुन्हा बोंबलत राहतात हे लोक की याचा बळी गेला, त्याचा बळी गेला. तुम्ही कशाला कुणाचे बळी घेता, आधी कशाला कुणाचा घातपात करता. असेच काहीतरी खूप मोठं काही घडण्याआधी उघडकीस आलं. आपलं सुदैव आहे, आपल्या महाराष्ट्राचं सुदैव आहे, आपल्या देशाचं सुदैव आहे. नाहीतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आगीचे भडके उठले असते आतापर्यंत. पण सुदैव आहे की या मातीवर साधू संतांचा आशीर्वाद आहे, भारत मातेचा आशीर्वाद आहे या मातीला. आणि म्हणून आपण सगळेजण जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित राहावं यासाठी काळजी घ्या. आपल्या मुलांना जेवढं काही सुरक्षित ठेवता येईल राजकारण्यांपासून लांब नेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या लोकांच्या सानिध्यात न्या, एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय भारत.